विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातला तुम्ही शिकत आहात टॉपिक बिल्स ऑफ एक्सचेंज। गेले काही दिवस अनेक लेक्चर्समधून आपण बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट, त्याच्या जर्नल एंट्रीज तयार करणं, लेजर अकाउंट्स ओपन करणं, त्याला पोस्टिंग करणं, अकाउंटचं क्लोजर करणं, हे सगळी प्रॅक्टिकल ॲप्लिकॅबिलिटी ऑफ बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक जो आहे त्याची आपण पाहतोय। आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 12। स्क्रीनवर तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे आणि वर्कबुक तुमच्या हातामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम प्रिंट करून घेतलेला आहे। काय म्हटलंय ते पहा, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ नरेंद्र। मी याच्या आधीच्याही प्रॉब्लेममध्ये सांगितले की 1 2 3 4 इथं दिलेले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्या इंडिपेंडंट केसेस आहेत। पहिलीचा दुसऱ्याशी संबंध नाही, दुसरीचा तिसऱ्याशी नाही, तिसरीचा चौथ्याशी नाही, चौथीचा पहिल्याशी नाही, कोणाचाही कोणाशी संबंध नाही। प्रत्येक ट्रान्झॅक्शन, प्रत्येक केस डिफरंट आहे, ती डिफरंटली ट्रीट करायची, तिचं अकाउंटिंग करायचं। ते करताना त्या केसमध्ये दिलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे तिच्या आधीची बॅकग्राऊंड जी काही असणार आहे ती तुम्ही पडताळून पाहायची आहे, म्हणजे आपण पाहायची आहे आणि विचारले तेवढ्याचीच एंट्री करायची आहे। इथं आपल्याला नरेंद्रच्या बुकमध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत। चला विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रॉब्लेम पुन्हा मी जर्नल आखून त्याच्यासमोर एंट्री करत असतानाच पुन्हा तुमच्यासमोर स्क्रीनवर प्रॉब्लेम घेतो। या ठिकाणी इन द बुक्स ऑफ नरेंद्र डॅश जर्नल एंट्रीज। विद्यार्थी मित्रांनो, जर्नलचं रुलिंग केलेलं आहे आपण। तुमच्या वर्कबुकमध्ये पण ब्लँक प्रोफार्मा दिलेला आहे, तिथं तुम्ही सगळं वरती हेडिंग देताय, कॉलम्सना तुम्ही नेमिंग करून घेताय। आपण एंट्री करायला सुरुवात करूयात। आपण नरेंद्र आहोत आणि दिलेल्या प्रत्येक केसमध्ये नरेंद्रचा रोल काय आहे, नरेंद्र त्या केसमध्ये ड्रॉवर म्हणून आपल्याला ती एंट्री करावी लागणार आहे का ड्रॉई म्हणून करावी लागणार आहे का तिथं तो ड्रॉवर पण आहे ड्रॉई पण आहे, अशी काय नक्की पोझिशन आहे ही समजून घ्यायची आहे आणि मग एंट्री करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिलं ट्रान्झॅक्शन, पहिली केस काय दिली आहे ते पाहूयात। नरेंद्र रिटायर्स हिज ॲक्सेप्टन्स टू उपेंद्र। नीट समजून घ्यायचं आहे, नरेंद्रनं जो स्वतःचा ॲक्सेप्टन्स उपेंद्रला दिला आहे तो काय केलेला आहे, रिटायर केला आहे। म्हणजे या एवढ्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला कळलं काय, तर नरेंद्रनं ॲक्सेप्टन्स दिला आहे दुसऱ्या कोणाला तरी, म्हणजे या बाबतीत नरेंद्र काय आहे, ड्रॉई आहे। मग तो ॲक्सेप्टन्स त्यानं उपेंद्रला दिला असेल तेव्हा त्यानं ऑलरेडी एंट्री केलेली असेल, उपेंद्र अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, बरोबर आहे। आणि ते बिल्स पेएबल त्यानं काय केलेलं आहे की जे 4000 रुपयाचं आहे, बरोबर आहे। नरेंद्र रिटायर्स हिज ॲक्सेप्टन्स टू उपेंद्र बाय पेईंग 4000चं नाही आहे, कॅश 4000 दिले। बघा नीट बघा, पहिलं रिलेशन समजून घ्या की नरेंद्र या केसमध्ये ड्रॉई आहे आणि त्याचा ड्रॉवर उपेंद्र आहे। त्यानं त्याचा ॲक्सेप्टन्स रिटायर करताना, रिटायर करणं म्हणजे ड्यू डेटच्या आधी पैसे देणं, बरं का, त्याचा ॲक्सेप्टन्स म्हणजे बिल्स पेएबल, लक्षात घ्या। कसा रिटायर केला आहे, बाय पेईंग 4000 इन कॅश, 4000 रुपये रोख दिले, अँड एंडॉर्सिंग ए बिल ॲक्सेप्टेड बाय रामलाल फॉर 5000। इथं फार इंटरेस्टिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, फार व्यवस्थित समजून घ्या, मी जमेल तितकं सोपं करून तुम्हाला सांगतो। नरेंद्र आणि उपेंद्र यांच्यातलं रिलेशन आहे, नरेंद्र आहे ड्रॉई, उपेंद्र आहे ड्रॉवर, बरोबर आहे। नीट लक्षात घ्या, नरेंद्र आहे ड्रॉई आणि उपेंद्र आहे ड्रॉवर। मग नरेंद्रच्या बुकमध्ये आपण एंट्री करत असताना याच्या आधीच्या बॅकग्राऊंडमध्ये नरेंद्रने एंट्री करून ठेवलेली असणार आहे उपेंद्र अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट बिंग आवर ॲक्सेप्टन्स गिवन टू उपेंद्र। आता हा जो आहे 4000 कॅश दिली आणि आणखीन एक बिल त्याला दिलं, म्हणजे एकूण 9000चा असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे एंट्री असणार आहे आधी केलेली उपेंद्र अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट 9000। विद्यार्थी मित्रांनो, हा सरळ जर रिटायर केला असता पैसेच देऊन नुसते, तर आपण एंट्री केली असती बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक आणि त्याला रिबेट मिळाल्याबद्दल टू रिबेट किंवा टू डिस्काउंट म्हटलं असतो। पण इथं नरेंद्रनं काय केलं आहे, जे एकूण 9000 रुपये देणं लागतो त्यातले 4000 रुपये कॅश दिले, बरोबर आहे, आणि उरलेले 5000 रुपये त्याला देताना पैसे दिले नाहीत। त्याला रामलालकडून जो ॲक्सेप्टन्स मिळालेला होता 5000चा तो त्यानं एंडॉर्स केला उपेंद्रला। म्हणजे बघा, नरेंद्र ड्रॉई आहे कुणाच्या केसमध्ये, उपेंद्रच्या, आणि उपेंद्र ड्रॉवर आहे। म्हणून आपण आधी एंट्री पाहिली काय, उपेंद्र टू बिल्स पेएबल। तर रामलालचा ॲक्सेप्टन्स त्यानं उपेंद्रला एंडॉर्स केला आणि सेटलमेंट केली, म्हणजे नरेंद्र आणि रामलालमधली रिलेशन आहे, नरेंद्र तिथं ड्रॉवर आहे
आणि रामलाल त्याचा ड्रॉई आहे आणि त्या रामलालने त्याला 5,000चं बिल दिलं होतं, तेव्हा त्यानं एंट्री केली असेल बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रामलाल अकाउंट. म्हणजे एक बिल्स पेएबलच्या बाबतीत तो ड्रॉई आहे आणि एक बिल्स रिसिवेबलच्या बाबतीमध्ये नरेंद्र काय आहे, ड्रॉवर आहे. म्हणजे नरेंद्र या ठिकाणी डबल रोलमध्ये आहे. उपेंद्रच्या बाबतीत ड्रॉई आहे, रामलालच्या बाबतीत ड्रॉवर आहे. व्हेरी गुड. आता ह्याची एंट्री करताना तुम्ही फार इंटरेस्टिंग पार्ट आहे बरं का, आणि हा डिस्कशनमधून आणि मी एक्सप्लेनेशनमधून समजून देणार आहे, कारण आता हा टॉपिक आपण भरपूर सराव करत चाललेलो आहोत. जर हे असलं काही ह्यातनं ते त्यातनं हे केलं नसतं आणि प्लेन घडलं असतं की नरेंद्रनं उपेंद्रला दिलेला ॲक्सेप्टन्स ऑनर केला किंवा रिटायर केला, त्यातला रिबेट डिस्काउंट बाजूला ठेवूयात, ऑनर केला, चला एंट्री केली असती नरेंद्रनं बिल्स पेएबल टू बँक किंवा बिल्स पेएबल टू कॅश, आणि रामलालकडून त्याला जे काही ॲक्सेप्टन्स मिळाला आता त्याची त्यानं पैसे मिळाल्यावर एंट्री केली असती कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग आता रामलालकडून पैसे नाही घेतले आणि नरेंद्रनं उपेंद्रलाही पुरे पैसे नाही दिले, पण आपल्याला बिल्स पेएबल जे आपण दिलं आहे ते सेटल करण्यासाठी त्यानं आपल्याला मिळालेलं बिल्स रिसिवेबल जे आहे ते उपेंद्रला देऊन टाकलं. म्हणजे इथे एंट्री करताना लक्षात घ्या, तो त्याची लायबिलिटी क्लिअर करतोय म्हणून पहिल्यांदा म्हणेल बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश 4,000, कारण त्यानं कॅश दिले, किंवा टू बँक 4,000, आणि त्याच्याबरोबर त्याला मिळालेलं जो बिल्स रिसिवेबल होतं ते आता एन्डॉर्स केलं त्यानं त्याला, म्हणून तिथं म्हणेल टू बिल्स रिसिवेबल 5,000. एंट्री लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला पहिली एंट्री घ्या, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 9,000 टू कॅश अकाउंट किंवा टू बँक अकाउंट काहीही लिहा. विद्यार्थी मित्रांनो 9,000चं बिल्स पेएबल जे आहे ते रिटायर करताना तो ड्रॉई म्हणून लिहितोय बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 9,000 टू बँक अकाउंट 4,000. 4,000 रुपये रोख दिलेत म्हणून, आणि त्यानं स्वतःला रामलालकडून मिळालेलं जे बिल्स रिसिवेबल आहे ते पण एन्डॉर्स केलं त्याच्या नावाने उपेंद्रच्या, म्हणून टू बिल्स रिसिवेबल अकाउंट या ठिकाणी 5,000. म्हणजे या ठिकाणी बिल्स पेएबलची लायबिलिटी संपली आणि बिल्स रिसिवेबलचे ह्याला पैसे येणार होते ते पैसे घ्यायचा अधिकार त्यानं कोणाला देऊन टाकला, उपेंद्रला दिला, आणि सांगितलं हे 4,000 रोख घे आणि हे बिल्स रिसिवेबल तुला घे, हे रामलालकडनं तू 5,000 घे, माझ्याकडनं 4 घे, तुझं 9,000चं बिल्स पेएबल मी या ठिकाणी रिटायर्ड केलेलं आहे किंवा मी या ठिकाणी तुला ऑनर केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. नॅरेशन लिहा, bill retire partly in cash and by endorsing bill accepted by Ramlal being bill retire partly in cash and by endorsing bill accepted by Ramlal. पहिली केस इंडिपेंडेंटली आपण ट्रीट केली इथं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरी केस काय पाहूयात, काय म्हणतात बघा दुसऱ्या केसमध्ये. विक्रम्स ॲक्सेप्टन्स टू नरेंद्र 6,000 रिटायर्ड 1 month बिफोर ड्यू डेट ॲट रिबेट 12% पर ॲनम. आता विक्रम्स ॲक्सेप्टन्स टू नरेंद्र कितीचा आहे या ठिकाणी 6,000चा आहे. विक्रम्स ॲक्सेप्टन्स टू नरेंद्र म्हणजे या ठिकाणी विक्रमने ॲक्सेप्टन्स दिला आहे नरेंद्रला, म्हणजे नरेंद्र ड्रॉवर आहे, विक्रम ड्रॉई आहे, तो ॲक्सेप्टन्स दिला आहे म्हणजे ऑलरेडी एंट्री झालेली असणार आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू विक्रम अकाउंट. ती आता या ठिकाणी रिटायर 1 month बिफोर झाली आहे. वर्षाला इथं रिटायर झाल्यानंतर रिबेटचा रेट आहे 12% म्हणजे 1 महिन्याला असेल 1%. 6,000च्या 1% म्हणजे 60 रुपये. 6,000मधनं 60 मायनस केले तर उरतात 5,940. म्हणजे आपल्याला कॅश किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. चला या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट 5,940, रिबेट और डिस्काउंट एकच काहीतरी लिहा, दोन्ही लिहायची गरज नाही, आणि तो 60 रुपये येतो आहे. डिस्काउंट अकाउंट डेबिट 60 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 6,000. विद्यार्थी मित्रांनो नॅरेशन लिहून घ्या या ठिकाणी. बिंग विक्रम्स ॲक्सेप्टन्स रिटायर्ड ॲट ए डिस्काउंट ₹60. नॅरेशन झालं. दुसरी केस आपण इंडिपेंडेंटली ट्रीट केली आणि तेवढीच एंट्री दिली. विद्यार्थी मित्रांनो पुढं झाला. पुढं काय म्हटलंय, दिलीप रिन्यूज इज ॲक्सेप्टन्स टू नरेंद्र. दिलीपनं नरेंद्रला दिलेला ॲक्सेप्टन्स रिन्यू केला. रिन्यू नंतर आधी काय करायचं असतं न विसरता डिसऑनरची एंट्री.
पण डिसऑनरची एंट्री करताना रिटेंड आहे, कलेक्शनला पाठवलं आहे, डिस्काउंट केलं आहे, एंडॉर्स केलं, हे पाहायला लागतं. काही दिलं नाही म्हणजे रिटेंड आहे. मग ॲक्सेप्टन्स मिळाला असेल तेव्हा एंट्री काय असेल विद्यार्थी मित्रांनो? बिल्स रिसिवेबल टू दिलीप. ती आधी डिसऑनरची एंट्री करताना रिव्हर्स केली पाहिजे. दिलीप अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. घ्या 3A. एंट्री काय? दिलीप अकाउंट डेबिट 12,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 12,000 बिंग दिलीप्स ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड. आता त्यानं कसा रिन्यू केला आहे? फॉर 12,000 बाय पेइंग 4,000 इन कॅश अँड ॲक्सेप्टिंग ए फ्रेश बिल फॉर द बॅलन्स प्लस इंटरेस्ट 12% पर ॲनम फॉर 3 months. या ठिकाणी आधी 4,000 रुपये कॅशमध्ये मिळाले, ते घेऊयात. चला 3B घ्या एंट्री 4,000 रुपयाची. घ्या बँक अकाउंट डेबिट 4,000 टू दिलीप अकाउंट 4,000 बिंग पार्ट पेमेंट मेड बाय दिलीप. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एंट्री केली आपण. पैसे 4,000 रुपये रोख मिळाल्यानंतर बँक अकाउंट डेबिट 4,000 टू दिलीप अकाउंट 4,000 बिंग पार्ट पेमेंट मेड बाय दिलीप ऑन अकाउंट. आता 12,000 मधले 4,000 मिळाले म्हणजे राहिले किती? 8,000. त्या 8,000 वरती आपल्याला 12% इंटरेस्ट 3 monthsचा कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. तो इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल आणि तो चार्ज करावा लागेल दिलीपला. आणि दिलीपवर चार्ज करताना दिलीप अकाउंट डेबिट करून घेतलं पाहिजे आणि इंटरेस्ट इन्कम म्हणून क्रेडिट केला पाहिजे. चला एंट्री घेऊयात. 8,000च्या 12% 960 येतात, पण ते वर्षाचे डिवायडेड बाय 12 करून इंटू 3 केले की 240 इंटरेस्ट येतो. तो इंटरेस्ट चार्ज करूया. दिलीप अकाउंट डेबिट 240 टू इंटरेस्ट अकाउंट 240 बिंग इंटरेस्ट ड्यू फ्रॉम दिलीप ऑन बॅलन्स ₹8,000 ॲट 12% पर ॲनम फॉर 3 months. नरेशन व्यवस्थित लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आता ते 8,000 आणि इंटरेस्टचे 240 असा ॲक्सेप्टन्स रिन्यू झाला आहे आणि फ्रेश बिल काढले आणि ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे. याची एंट्री होईल 3D. बघा काय एंट्री होईल? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 8,240 टू दिलीप अकाउंट 8,240. टोटल 12 होते, त्यातले 4 मिळाले आणि 240 इंटरेस्ट चार्ज केला म्हणजे फ्रेश बिल निघणार आहे 8,240. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 8,240 टू दिलीप अकाउंट 8,240. नॅरेशन लिहा. बिंग बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम दिलीप फॉर बॅलन्स ₹8,000 प्लस इंटरेस्ट ₹240 फॉर 3 months. या ठिकाणी तिसरी केस इंडिपेंडंटली आपण ट्रीट केली आणि त्याचं अकाउंटिंग केलं. चौथ्या केसमध्ये काय सांगितले पहा. बँक इन्फॉर्म्ड नरेंद्र दॅट. बँकेने नरेंद्रला काय सांगितलं पहा. कार्तिक्स ॲक्सेप्टन्स फॉर 13,000 टू नरेंद्र. कार्तिकनी नरेंद्रला जो 13,000 रुपयाचा ॲक्सेप्टन्स दिला होता, म्हणजे कार्तिक ड्रॉई होता, नरेंद्र ड्रॉवर होता. म्हणजे एंट्री झाली असणारे ॲक्सेप्टन्स मिळाल्यानंतर बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कार्तिक अकाउंट डिस्काउंटेड विथ बँक. जो कार्तिककडून ॲक्सेप्टन्स मिळाला होता BR टू कार्तिक ह्या एंट्रीनं, तो नरेंद्रनं बँकेत डिस्काउंट केला होता. म्हणजे तेव्हा एंट्री केली असणार आहे बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू BR. बरोबर आहे. वॉज डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय बँक 140. डिसऑनरची एंट्री करताना आधीच्या केसेस म्हणजे ॲक्सेप्टन्स मिळाल्याची आणि डिस्काउंटची केस जी आहे, ह्या 2 एंट्रीमधली नेट आउट करायची आणि रिव्हर्स करायची. मग तेव्हा ॲक्सेप्टन्स मिळाल्यावर एंट्री काय होती? BR टू कार्तिक. ओके. डिस्काउंट केल्यावर काय होती? बँक डेबिट डिस्काउंट डेबिट टू BR. मग BR डेबिट क्रेडिट गेलं, डिस्काउंट काय बँक माघारी देत नाही. उरलं काय? बँक डेबिट दुसऱ्या एंट्रीतलं आणि पहिल्या एंट्रीतलं टू कार्तिक क्रेडिट. बरोबर आहे. रिव्हर्स करा. इन एनी केस, इन केस ऑफ डिसऑनर ऑफ बिल इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ड्रॉईज अकाउंट इज डेबिटेड. म्हणजे आपली एंट्री होणार आहे कार्तिक अकाउंट डेबिट. अमाऊंट बघा किती आहे. बिलची अमाऊंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 13,000 आणि नोटिंग चार्जेसचे 140 म्हणजे अमाऊंट किती येणार आहे? 13,140. कार्तिक अकाउंट डेबिट 13,140 टू बँक अकाउंट 13,140 बिंग कार्तिक्स ॲक्सेप्टन्स फॉर 13,000 विच वॉज डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस ₹140. नरेशन घ्या. बिंग कार्तिक्स ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड बिंग कार्तिक्स ॲक्सेप्टन्स विच वॉज डिस्काउंटेड विथ बँक डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड ₹140. या ठिकाणी या प्रॉब्लेममधल्या 4ही केस इंडिपेंडेंटली आपण ट्रीट केल्यात विद्यार्थी मित्रांनो आणि एंट्रीज केलेल्या आहेत सगळ्या. प्रॉब्लेममध्ये पहिली एंट्री टिपिकल होती की BP या ठिकाणी स्वतःचं नरेंद्र ऑनर करताना रिटायर करताना त्याच्याकडे असलेलं BR एक्सचेंज करतो आहे
आणि स्वतःची बिल्स पेएबलची जी लायबिलिटी 9,000ची आहे ती 4,000 कॅश देऊन आणि 5,000चं त्याला आलेलं बिल्स रिसिवेबल जे आहे रामलालकडून आलेलं ते देऊन ते सेटलमेंट करतोय. म्हणून बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट अशी एंट्री केली. ही टिपिकल होती. बाकीच्या एंट्री आपण वारंवार करतोय. फक्त त्या केसमध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईमची एंट्री करायची आहे, पण आधीची बॅकग्राऊंड समजून घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, आपण केस स्टडीचे हे बिल्स ऑफ एक्सचेंजचे प्रॉब्लेम एका मागोमागे एक पाहतोय. याच्या आधी आपण सलगपणानं 1, 2 आणि 3 पार्टीमध्ये चालणारा जो प्रॉब्लेम असायचा त्याची अकाउंटिंग करत होतो. आता इंडिपेंडंट केसेसचे आपण अकाउंटिंग करतोय. बिल ऑफ एक्सचेंजच्या प्रॅक्टिसचा आपलं हे पर्व सतत चालूच आहे. हे आपण थांबू द्यायचंच नाही आहे. एका मागोमागे एक घेत राहायचं आहे. सफिशियंट प्रॅक्टिस झालं वाटलं की पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. त्याचं सफिशियंट प्रॅक्टिस झालं तिसरा घ्यायचा आहे. सगळेच टॉपिकची सफिशियंट झाली की रिव्हिजन सुरू करायचे. रिव्हिजन फार उत्तम झाली आहे म्हटलं की लगेच मॉडेल क्वेश्चन पेपर मॉडेल आन्सर्स तयार करायला सुरुवात करायची आहे. आणि आता सगळ्यात शेवटी काय करायचं सूचना झालं की परीक्षा द्यायची आणि उत्तमात उत्तम म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवायचेत. कारण आपल्याजवळ या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून मार्गदर्शन उपलब्ध झालेलं आहे. तर त्या संधीचा आपण सोनं केल्याशिवाय राहणार नाही. स्वयंशिस्त ही फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुमच्यामध्ये महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी हे लेक्चर पाहणारे अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी तो स्वयंशिस्तीचा गुण आत्मसात केलेला आहे आणि अतिशय फोकस्ड लर्निंग त्यांचं सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम इथं संपला आहे. पुढच्या तासाला पुढच्या प्रॅक्टिस प्रॉब्लेमवरती आपण डिस्कशन करू आणि त्याची उत्तरं तयार करू. हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे.